मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस सोसायटीमध्ये स्वागत आहे. मी योगेश कदम. आज आपण जीवाणू खते किंवा जीवाणू आपले बुरशीनाशके याविषयी पूर्ण माहिती देणार आहोत. चला तर टॉपिकला सुरुवात करू. आता उदाहरणार्थ आपण झुकिनी भाजीचं घेतलं आहे. फक्त झुकिनी भाजी पिकासाठी जीवाणू खते व्यवस्थापन, कोणते जीवाणू खते वापरता येतात ते पाहता. यामध्ये आपण पॅरेग्राफ तयार केले, तिथं जीवाणू खत केलेत, फायदे त्याचे, किती वापरायचं आणि कसं वापरायचं. आता पहिला पहा, जीवाणू खत म्हणजे ट्रायकोडर्मा सुडोमोनास. याचे फायदे होणार आहे तुम्हाला. रोप जर कोलमडले असतील, कोलमडणे होत नाही या ट्रायकोडर्मामुळे, रोपांची मर होत नाही ट्रायकोडर्मा सोडल्यामुळे आणि सुडोमोनास सोडल्यामुळे, तुम्हाला प्रति एकर वापरायचे हे 1 किलो दोन्ही पण सोडायचे. ट्रायकोडर्मा सुडोमोनास हे वेगवेगळी पॅकिंगमध्ये येतं. याची ड्रिपनं पण सोडू शकता आणि आळवणी पण करू शकता तुम्ही. त्यानंतर येतं ट्रायकोडर्मा पेशल. ट्रायकोडर्माचं फायदे पहा, मूळकूज रोखणे आणि ब्लॅक रॉट रोखणे. प्रति एकर 1 किलो द्यायचे ड्रिप आणि आळवणीनं. त्यानंतर तिसरं येतं बॅसिलस सबटिलस. हे पावडरी मिल्डो असेल, भुरी असेल, हे दोन्ही बुरशीजन्य रोग थांबवण्याचं काम करतं. हे प्रति एकर 1 किलो द्यायचं आहे आणि ड्रिपनं किंवा आळवणीनं दोन्हीनं देऊ शकता तुम्ही. त्यानंतर येतं सुडोमोनास हे करपा रोगासाठी काम करतं, करप्यावर नियंत्रण करण्यासाठी. त्यानंतर प्रति एकर 1 किलो घ्यायचे, ड्रिप आणि आळवणी किंवा फवारणी दोन्ही पण देऊ शकता तुम्ही. त्यानंतर येतात NPK मास्कॉन्सरिया, म्हणजे तिन्ही पण बॅक्टेरिया दिले आहेत त्याच्यात, या खाली दिलेले आहेत. एन म्हणजे ॲझोस्टोबॅक्टर, रायझोपियम, या नायट्रोजन स्थिर करणारे बॅक्टेरियाज असतात त्या दिले आहेत. कॉन्सो याला म्हणतात. हे रोग जलद वाढण्यासाठी NPK अपटेक म्हणजे जे नत्र स्फुरत पालाश दिले, ते अपटेक म्हणजे उचलून पिकांना पुरवण्यासाठी किंवा हवेतून पीक निरोगी राहते, जास्त फुटवे, यासाठी काम फायदे होणार आहे ते सोडल्यानंतर. तुम्ही हे प्रति एकर 1 किलो द्यायचं, ड्रिप आणि आळवणी दोन्हीद्वारे देऊ शकता तुम्ही. PSBचे फायदे होणार आहेत. फुले जास्त, फळ लवकर, धारणा होण्यासाठी, म्हणजेच फॉस्फरस सोल्युबायझिंग बॅक्टेरिया म्हणतात ज्याला पूर्ण फुल फॉर्ममध्ये. हे प्रति एकर 1 किलो द्यायचे, ड्रिप किंवा आळवणीद्वारे देऊ शकतात. KMB पोटॅश मोल्युबायझिंग बॅक्टेरिया म्हणतात त्याला. हे काम काय करणारे फायदे तुम्हाला, फळाची साईज, वजन चांगले होण्यासाठी काम करणार आहे. प्रति एकर 1 किलो ड्रिप आणि आळवणीद्वारे. पॅसिलोमायसिस हे तुम्हाला फायदे होणार आहे जे सोडल्यानंतर सूत्रकृमी रोखण्यासाठी, प्रति एकर 1 किलो ड्रिप आणि आळवणी. तुम्ही तर NPK देताच, पण खतं रासायनिक देताच, भरपूर प्रमाणात तुम्ही केमिकलचे बुरशीनाशकं वापरता, पण त्याचा रिझल्ट लई तुम्हाला फास्ट दिसतो, पण जास्त दिवस टिकत नाही. पण हे जर तुम्ही जैविक बुरशीनाशके असतील किंवा हे NPK बॅक्टेरिया सोडल्या, तर तुम्हाला लॉंग टर्म काम करणार पिकामध्ये. एक तर जसं जमिनीत मॉइश्चर असेल, ओलावा असेल, तसा त्यांचा बॅक्टेरियाचा काउंट वाढत चालणार. हे याचं कार्य. हे नक्कीच तुम्हाला जमिनीची पण सुधारणा करतंच, तुमच्या बुरशीजन्य जे रोग आहेत त्यावर पण नियंत्रण करतं, प्लस तुम्ही जे NPK दिलेले आहेत ते फिक्सेशनला पडलेले आहेत ते पण अपटेक करून देण्याचं काम हे बॅक्टेरियाज करतात. माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हे झुकिनी भाजीचं उदाहरण दिले, तुम्ही प्रत्येक पिकाला सोडू शकता आणि नक्कीच सोडलं पाहिजे. यावर तुमच्या रासायनिक खताचा पण खर्चात बचत होते भरपूर प्रमाणात. माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि कोणत्याही पिकासाठी आहे माहिती हवी असेल तर खाली इकडं साईडला नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर 9657771918. यावर तुम्ही संपर्क किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. तुमचा त्यावर प्रॉब्लेम टाका, त्यावर नक्कीच तुम्हाला सॉल्व केला जाईल. धन्यवाद.